इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नेता विधायक एकनाथराव खड़से और उनकी बेटी शारदा चौधरी के खिलाफ बोदवड़ पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। चीनी कारखाना शुरू करने के बहाने जमीन खरीदने का आरोप। देखिए क्या कहा एकनाथराव खड़से ने। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। बोदल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत. काय सांगणार भाऊ? बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे. वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही. मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही. माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग एकची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे. त्याचा 7/12वर वर्ग एकच आहे आणि विधानमंडळाकडे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे, परंतु 7/12च्या उतारावर महार वतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे. या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे. वास्तविक ही खरेदी 2002ला झाली. आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय? कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे. साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे. त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे. जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेली आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे. त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे. त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे. त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होती. उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी. त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार, काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही. राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच ज्याच्या मागे उद्देश आहे, हेतूही त्याच्या मागे आहे. कोणतीही महार वतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही. या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे. हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे. पोलीस स्टेशनला एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या शारदा खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते. हा सगळा प्रकार काय आहे? कोणते गुन्हे दाखल करण्यात आले? एक 82 वर्षाची महिला फिर्यादी आहे. त्यांनी 9 मार्च रोजी आपल्याकडे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्याच्यामध्ये 2002मध्ये त्यांची मानपूर गावाची शिवारातली जमीन होती. तर ती जमीन त्यांनी ज्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे त्यांनी एका कारखान्यासाठी विकत घ्यायचं म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केलेला होता आणि सदर जमीन ही कारखान्यासाठी वापरली जाणार आहे असं त्यांना आश्वासन दिलेलं होतं, असं त्यांची तक्रार आहे. तसंच त्यांच्या मुलांना तिथे रोजगार मिळेल असं पण त्यांनी कमिट केलेलं होतं, अशी ही कंप्लेंट आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्याची चौकशी केलेली होती. चौकशीमध्ये त्यांना डॉक्युमेंट्समध्ये खाडाखोड आढळल्यामुळं ह्या प्रकारामध्ये तथ्य असल्याचं जाणवल्यामुळं त्यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीने पत्र दिलं होतं की असा प्रकार दिसून येत आहे, त्याच्याबद्दल आपला अभिप्राय कळवावा. तर त्या जिल्हाधिकारी जळगाव यांनी सदर याच्यामध्ये काही निष्पन्न होत असल्यास आपल्या स्तरावर योग्य ती कायदेशीर करावी असं पत्र दिल्यामुळं काल सदर फिर्यादी यांची फिर्याद घेऊन बोदवड पोलीस स्टेशन इथं हा गुन्हा दाखल झालेला आहे. कोणाकोणाच्या विरोधात हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कोणते गुन्हे दाखल झाले? या गुन्ह्यामध्ये फसवणूक आणि फॉर्जरीचे सेक्शन्सनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. तसंच सदर तक्रारदार हे अनुसूचित जातीचे असल्यामुळं त्याच्यामध्ये सुमोटो जे अमेंडमेंट सेक्शन लागतात ॲट्रॉसिटीचे ते सुद्धा लागलेले आहेत. त्याच्यामध्ये श्री एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि
इकडे जे बोदवडला दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी असतील तत्कालीन काळातले, ज्या काळामध्ये हा व्यवहार झालेला आहे किंवा ज्या काळामध्ये ही खाडाखोड झालेली आहे, त्यांनी आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे. सर, या जमिनी महारवतनाच्या असल्याचं सांगितलं जातं आणि त्या फसवणुकीच्या पद्धतीने खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं. असं काही प्रकार असेल? तसं त्यांनी फिर्यादीमध्ये काही नमूद केलेलं नाही. फिर्यादीमध्ये फक्त कमिटमेंट केली की कारखाना होणार आहे इथं, आणि मात्र त्यांनी ते वैयक्तिक त्या नावावर नंतर करून घेतलेले आहे, खाडाखोड करून, असं कंप्लेंट आहे. बाकीचे काही इतर डिटेल्स त्यांनी फिर्यादीमध्ये दिलेले नाहीत, पण तपासामध्ये ते क्रॉस चेक आम्ही करणार आहोत. साधारण कधीचं प्रकरण आहे सर? हे साधारण 2002 मध्ये हा व्यवहार झाला होता. कंप्लेंट त्यांनी आता दिलेली आहे. फिर्यादी कोण आहे सर? फिर्यादी कोण आहे सर? फिर्यादी याच्यामध्ये चमेलीबाई तुकाराम तायडे म्हणून आहेत, 82 वर्षाच्या महिला आहेत. त्यांनी ही कंप्लेंट दिलेली आहे.